छगन भुजबळांसंदर्भात संजय राऊत यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। भुजबळ आज आमच्या सोबत असते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा टिळा लागला असता असं राऊत म्हणतात। महायुतीमध्ये मोठी अस्पष्टता पाहायला मिळते। काही अल्पसंख्याक मतं त्यांच्यापासून दुरावली जातात, त्याची खंत सुद्धा राष्ट्रवादीत व्यक्त केली जाते। यामुळे मोठे नेते जे आहेत हे वेगळं विचारत असल्याचं सांगितलं जातं। वेगवेगळ्या बघा, मुळात तुम्ही त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणता, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही। माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस हे लोकांनी सिद्ध केलं। किंवा तुम्ही ज्याला शिवसेना म्हणता, धनुष्यबाण दिलाय अमित शहानी म्हणून किंवा घड्याळ दिलाय अमित शहानी त्यांना म्हणून, ते खरे पक्ष नाही। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना। तेव्हा 2-4 जागा इकडे तिकडे झाल्या असतील, जिंकल्या असतील, पैसे आहेत, यंत्रणा आहे, तर अस्वस्थता कशा करता त्यांच्यामध्ये असायला पाहिजे। हे पक्ष म्हणजे आहे, हे आळवावरचं पाणी आहे, बुडबुड आहे। हे आले तसे पावसाळ्यात बेडूक येतो, पाऊस झाला की बेडूक निघून जातो। बेडूक दिसतो का? पावसाळ्यात डराडरा करतो, तसा त्यांचा सध्या पावसाळा सुरू आहे। पण राऊत साहेब, एक प्रामुख्याने पाहायला मिळते की पराभवाचं खापर हे अजित पवारांवर फोडलं होते। विशेषतः भाजप RSS सारखं म्हणतोय की अजित पवार आणि त्यांचा तो जो गट आहे तो जबाबदार आहे, त्यांची मतं भाजप शिवसेनेला ट्रान्सफर झाली नाही। मुळात अजित पवारांची मतच नाही आहेत, एकनाथ शिंदेची मतच नाही आहेत। एकनाथ शिंदेचे जे लोक जिंकलेत ती भारतीय जनता पक्षाची मत आहे। मी तुम्हाला आत्ता सांगतो, एकनाथ शिंदेचे जे लोक जिंकलेत, एकनाथ शिंदेचं गणित स्पष्ट होतं, 3 ते 4 लाख मतं विकत घ्यायची। हे मी लिहिलं आहे ऑन रेकॉर्ड। मतं विकत घ्यायची आणि मग भाजपची जी मतं आहेत ती इथे वळवायची, म्हणजे ट्रान्सफर करायची। त्यांना मिळालेली मतं हे भारतीय जनता पक्षाची आहे। शिवसेनेचं संपूर्ण मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेलाच झालेलं आहे। सर, अजित पवार ग्रुप के कई सारे विधायक और खास करके बड़े नेता दूसरे पार्टी के संपर्क में है। शिवसेना उद्धव ठाकरे इस पार्टी के संपर्क में, ऐसा कहा जा रहा है, इसके ऊपर क्या कहेंगे? देखिए, बातें खुलकर बोलने वाली बात ये नहीं है। कुछ बातें जो होती है वो दीवार के अंदर होती है, वो आपको उस बारे में जल्दी पता चलेगा। साहेब, मराठीत प्रश्न आहे की अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे आणि काही बडे नेते हे शिवसेना युबीटीच्या संपर्कात आहेत। बघा, ह्याच्याविषयी जाहीरपणे चर्चा करणं योग्य नाही। अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल, हे 2 गट आहेत। यांना पक्ष म्हणून जनता कधीच मान्यता देणार नाही। एखाद दुसरी 4थी जागा त्याने जिंकली असेल, ती कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीनं जिंकली, विजय विकत घेतला जातो, विजय विकत घेतला जातो, त्या पद्धतीनं ते जिंकले। त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागे नाही आहेत। पावसाळ्यात जसं पावसाळा आला की बेडूक तुम्हाला दिसतो आणि पावसाळा गेला की गांडूळ आणि बेडूक नष्ट होतात, त्या पद्धतीचे पक्ष आहेत। हे पावसाळ्यात उगवलेला छत्र आहे, त्या भविष्यात नष्ट होतील। त्याच्यामुळे त्या पक्षातले जे काही लोक गेलेत त्या पक्षाबरोबर, त्यांची आता या निकालानंतर अस्वस्थता स्पष्ट दिसून येते, पण हा त्यांचा प्रश्न आहे। छगन भुजबल काफी वरिष्ठ नेता है, आपके पुराने सहकारी भी रह चुके हैं। समता परिषद की बैठक लेते हैं, कहा है कि कहीं ना कहीं अल्पसंख्यक वोट हमसे दूर जा रहे हैं, इसके बारे में वो नाराजगी भी जता रहे हैं। देखिए, सिर्फ अल्पसंख्यक वोट पर कोई चुनाव नहीं लड़ पाता। अगर उनको लगता है कि ये उनकी मजबूरी है तो ये उनका सवाल है। क्या पार्टी में वापस लेंगे, घर वापसी हो सकती है? वो हमारे पार्टी से कहाँ चले गए थे, वो तो शरद पवार साहब के पार्टी से चले गए थे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।